आणि एक मोठी बातमी येते सुधाकर बडगुजर प्रकरणामध्ये त्यांच्या अडचणीमध्ये आता काहीशी वाढ होते कारण त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पदाचा गैरवापर करत कंपनीला कंत्राट दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। एसीबी कडे या संदर्भात तक्रार देण्यात आलेली। एकीकडे सलीम कुत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे एसीबी कडनं हा गुन्हा दाखल झालाय। एक मोठी अपडेट सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भातली त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। पदाचा गैरवापर करत कंपनीला कंत्राट दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रांजल, एकीकडे आता ही चौकशी जी सुरू आहे ती सुरूच आहे, मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे ज्याच्यामध्ये आता गुन्हा दाखल झालाय? अश्विन, खरं आहे, आपण जर बघितलं तर नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर यांची एकीकडे सलीम कुत्ता यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी अधिवेशनात हा मुद्दा गाजला होता आणि त्याबाबत नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू असताना दुसरीकडे आता बडगुजर यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे। अँटी करप्शन कडून सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार देण्यात आलेली आहे आणि या तक्रारीनुसार बडगुजर यांच्यावरती गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। नक्की हे प्रकरण पूर्ण काय आहे अद्यापर्यंत समजू शकले नाहीत, मात्र जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार 2016 साली सुधाकर बडगुजर हे महापालिकेमध्ये असताना त्यांच्या कंपनीला काही ठेके हे घेण्यात आले आणि त्या प्रकरणावरून गेल्या काही महिन्यांपासून चौकशी ही सुरू होती आणि त्याच चौकशी दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय। अँटी करप्शन कडून आता चौकशी करण्यात येणार आहे। बडगुजर यांना नोटीसही बजावण्यात येणार आहे। त्यामुळे बडगुजर यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे। बडगुजरच नाही तर दुसरीकडे आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे गटाचे आता एक नेते जे आहेत ते अँटी करप्शनच्या कारवाईमध्ये आता अडकलेले आहेत। पुढे ही चौकशी नक्की कशी केली जाते, कसा तपास केला जातो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अश्विन, प्रांजल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।